सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविदायिने व्योमवद्व्याप्तदेहाय श्रीदक्षिणामूर्तये नमः। आज या महाशिवरात्रीच्या अत्यंत पावन आणि पवित्र असलेल्या या मंगलमय प्रसंगामध्ये योग वासिष्ठाचे जे काही प्रकरण एकामागं एक प्रकाशित झाली आणि त्यामधला उपशम या नावाचं पंचम प्रकरण आज प्रकाशित होत आहे। मला खूप खूप अत्यानंद होतोय, खूप समाधान होतोय। याची कारणं अनेक आहेत की हा ग्रंथ ज्या वेळेला आपण पाहतोय त्या या ग्रंथांचं प्रयोजन काय आहे। पहिली गोष्ट, आणि ग्रंथांचं प्रयोजन अध्यात्मामध्ये एकच आहे, अत्यंत दुःख निवृत्ती निरतिशय आनंदस्य प्राप्ती। हेच या सर्व ग्रंथांचं प्रयोजन आहे, अध्यात्मामधलं प्रयोजन आहे। ज्या वेळेला माणूस जीवन जगत असतो त्यावेळेला सतत आपल्याला मनाच्या साह्यानंच जगायचं आहे आणि कितीही जरी केलं तरी मनाबरोबरच जगायचं आहे। परंतु मनाचा संघर्ष जर काही पाहिला तर सतत आपल्या जीवनामध्ये हेच मन अवस्था जरी बदलल्या, जीवनमान जरी बदललं तरी मनामध्ये असलेला संघर्ष जो आहे तो कधीही संपलेला दिसत नाही। उलट जसं जसं आपण जगतो, जीवन अनुभवायला लागतो त्यावेळेला हळूहळू हळूहळू कळायला लागतं, नवे जाणीव व्हायला लागते की बाहेरच्या बाह्य या विषयांच्या मधून, उपभोगामधून, ऐश्वर्यामधून, सत्तेमधून माणसाला कधीही शांती मिळत नाही। आनंद मिळत नाही।
ही ज्या वेळेला जाणीव होते त्याच वेळेला माणूस आपल्या मनाच्या साह्यानं खरोखरच शांती कुठं आहे आणि जर ती असेल तर ती कशी प्राप्त होईल याचाच अखंडपणानं विचार करायला लागतो. आणि विचार करता करता एक निश्चितपणे आपल्याला समजायला लागतं, जर माणूस विवेकी जर असेल, विचार करणारा जर असेल, अंतर्मुख होऊन आपणच आपल्या मनाचं निरीक्षण करणारा जर असेल तर त्याला समजेल. आत्ताच सांगितलं की जोपर्यंत या मनामध्ये प्रत्येक प्रसंगामध्ये किंवा जीवन जगताना जोपर्यंत ही राग द्वेष हे काम क्रोधादी विकार उफाळून बाहेर येत आहे, जोपर्यंत मनामध्ये प्रत्येक प्रसंग अनुभवताना आमच्या मनामध्ये सतत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रिॲक्शन्स प्रतिक्रिया निर्माण होतात, त्यामुळं दिसणारं जे मनामधला असलेलं ती खळबळ म्हणा, मनाची अस्वस्थता म्हणा, मनामध्ये निर्माण होणारे द्वंद्व म्हणा, मनामध्ये होणारी ताण आणि तणाव म्हणा, विक्षेप म्हणा, जोपर्यंत हे विक्षेप कमी होत नाही तोपर्यंत शांती अनुभवायला मिळणार नाही. अगदी सरळ सोपं गणित आहे. जर हेच विकार तुम्हाला शांती देऊ शकत नसतील आणि जर शांती जर पाहिजे असेल तर हे विकार कमी झाले पाहिजे. साधं गणित आहे. त्याशिवाय आत उपशमा होणार नाही. उपशमा आत्ताच अर्थ सांगितला की अत्यंत शांत नीरव निस्तरंग सहदानंदावबोधांबुधौ की निस्तरंग असलेली अशी जी काही शांती आहे ती शांती आपल्या जवळच आहे, आपल्या आतच आहे, नवे आपलं स्वतःचं स्वरूप आहे. ही जी स्थिती तीच उपशमाची स्थिती आहे आणि त्याला सोप्या भाषेमध्ये आपण मराठीमध्ये म्हणतो स्वस्थ होणे आहे. स्वस्थ स्वतःच्या स्वरूपामध्ये राहणे की त्याच अवस्थेमध्ये मनाची चंचलता, मनाची धडपड, मनाचा संघर्ष, मनाची तडफड सुद्धा संपूर्णपणे त्याच वेळेला संपेल ज्या वेळेला मी माझ्या स्वतःच्या स्वरूपामध्ये स्वस्थ होईल. आचार्यांनी उदाहरण दिलेलं होतं, माशाचं सहज स्वाभाविक स्थान जर काही असेल तर ते आहे पाणी.
आणि त्या पाण्यामध्ये जोपर्यंत मासा आहे तोपर्यंत मासा स्वच्छंद विहार करतोय, मुक्त विहार करतोय. पण ज्या क्षणाला त्या माशाच्या आत संकल्प निर्माण होतो की डबक्याच्या पलीकडं काय आहे पाहावं, हा एकच संकल्प त्या माशाला त्याच्या स्वस्थानापासून च्युत करतो, स्वस्थानापासून दूर करतो. आणि त्याच वेळी माशाची तडफड तडफड तडफडवायला लागते. पण तोच मासा जर कुणीतरी उचलला वाटसरूला आणि पुन्हा पाण्यामध्ये जर सोडला, एका क्षणामध्ये तडफड संपते, कारण तो त्याच्या स्वस्थानी जातो. तसंच माणसाचं मन त्या माशाप्रमाणेच आज तडफडतंय, अस्वस्थ आहे, क्षुब्ध आहे, संतप्त आहे, अशांत आहे, निराश आहे, भकास आहे, ताव ताण तणावग्रस्त आहे. का? आपलं स्वस्थान सोडून ते मन बाहेर आलेलं आहे. आणि हे बाहेर आलेलं आहे आणि त्याचमुळं आम्ही रात्रंदिवस आज आमचं जीवन जर पाहिलं तर आमचं मन सतत विषयांच्या मध्येच रमतंय, विषयांच्या मध्येच आसक्त होतंय, विषयांच्याच भोगामध्ये अखंडपणानं चिंतन करतंय. म्हणूनच विषयासक्त असलेलं मन, अशुद्ध असलेलं मन आणि बहिर्मुख मन हेच आमच्या अशांतीचं, दुःखाचं, चिंतेचं, अस्वस्थतेचं, अशांतीचं कारण आहे. आणि त्यासाठी जर खरोखरच जर काही करायचं असेल, 3 गोष्टी केल्या पाहिजेत. परत आता इथं आहे सांगितलं दोघांनी की आसक्त असलेलं मन अनासक्त झालं पाहिजे. इतकी विषयांची घृणा निर्माण झाली पाहिजे, विषयांच्या भोगांचं आकर्षण इतकं नष्ट झालं पाहिजे की विषय आले तरीही मनामध्ये उपभोगाची लालसा निर्माण होता कामा नये. उदाहरण आपण पाहिलेलं होतं, लहानपणी आपण गोट्यांचा खेळ खेळत होतो. गोट्या हे जीवन होतं, गोट्या हेच त्याला महत्व होतं. रात्रंदिन आम्हा गोट्यांचा ध्यास. परंतु एक दिवस आपल्या आयुष्यामध्ये आला, आम्हाला कितीतरी समजावून दिलं, रागावून सांगितलं, मारही खाल्ला, गोट्या काढूनही घेतल्या, पण गोट्या कधीही सुटलेल्या नाही आहेत. पण हळूहळू एका क्षणामध्ये आपल्याला कळलं केव्हा तरी की गोट्यांच्या खेळापेक्षा काहीतरी महत्वाचं आहे. हे ज्या वेळेला कळलं नव्हे, उमजलं नव्हे, जाणीव झाली, त्याच वेळी गोट्यांचं महत्व आपोआप कमी झालेलं आहे. गोट्यांचं आकर्षण आपोआप कमी झालेलं आहे. गोट्यांची आसक्ती आपोआप कमी झालेली आहे. ती जी मनाची आज अवस्था की गोट्या जरी समोर आल्या, गोट्यांचं स्मरण झालं तरी कधीही माझं मन अस्वस्थ होत नाही. गोट्या
या गोट्याच फक्त मी पाहतो. ते जसं मन आहे, आकर्षण रहित मन, आसक्ती रहित मन, अनासक्त मन, संपूर्ण या विषयांच्या बद्दल, सर्व विश्वाबद्दल, सर्व उपभोगांच्या बद्दल माझ्या मनामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे. म्हणून पहिलं जर काही करायचं असेल ते माताजींनी सांगितलंय, परत रिपीट करत नाही आहे, आसक्ती रहित मन केलं पाहिजे. आणि आसक्ती रहित मन करायचं जर असेल तर काय केलं पाहिजे? काहीही करायचं नाही आहे. तुमचं मन एका विषयावरून दुसऱ्या विषयावर शिफ्ट केलं पाहिजे. आज जितकं तुम्हाला विषयांचं आकर्षण आहे, त्याच मनामध्ये आकर्षण असू दे, प्रेम असू दे, तळमळ असू दे, पण कुणाची? विषयांची नाही, तर सगुण साकार असलेल्या ईश्वराबद्दलची झाली पाहिजे. की विषयांच्या प्रेमापेक्षा, विषयांच्या आसक्तीपेक्षा माझं मन कळत न कळत त्या परमेश्वरावर जडलं पाहिजे, परमेश्वराभिमुख झालं पाहिजे. आणि परमेश्वराभिमुख होण्यासाठीच श्रद्धा, अतूट श्रद्धा पाहिजे, नवे भक्तीचा भाव पाहिजे. जितक्या अनन्य भक्तीच्या भावानं आणि श्रद्धेनं तुम्ही त्या सगुण ईश्वराची तुम्ही पूजा करा, तुम्ही सेवा करा, भजन संकीर्तन करा, तितक्या प्रमाणामध्ये तुमचं मन या सर्व विषयांच्या पासून आपोआप निवृत्त व्हायला लागेल. तुमचं मन विषय वृत्ती रहित व्हायला लागले आणि त्या ईश्वर, सगुण ईश्वरामध्ये जसं जसं एक रूप होईल तितक्या प्रमाणात कळत न कळत तुम्हाला एक अलौकिक असा असणारा तो आनंद जो आहे, मनाची प्रसन्नता जी आहे, मनातले सर्व विकार गळून पडतील आणि आपोआप आपलं मन ईश्वराभिमुख व्हायला लागेल. नव्हे ईश्वराची उपासना केली पाहिजे. की सगुण ईश्वराची मनानं केलेली उपासना हीच मनामध्ये असलेली जी चंचलता जी आहे, भरकटणं जे आहे, चंचलम ही मनः कृष्ण प्रमाति बलवदृढम, ते भगवान म्हणताय. अर्जुन प्रश्न विचारतोय आणि त्याला भगवान सुद्धा उत्तर देत आहेत. अर्जुना, अभ्यासेन तो कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. तो अभ्यास कर. कोणता? ईश्वराच्या सगुण रूपाचा उपासना कर, चिंतन कर, नामस्मरण कर. की नाम ज्या वेळेला उच्चारेन, नुसतं नाम नाही आहे, मशीन सारखं नाही आहे, त्याच्या मागं माझा प्राण ओतला पाहिजे, माझा भाव ओतला पाहिजे. आणि इतक्या उत्कट प्रेमानं आणि त्या भावानं परमेश्वराचं नाम स्मरण करा की ज्यामध्ये देहभान विसरावं, विश्वाचं भान विसरावं आणि हळूहळू हळूहळू सगुण रूपामध्ये तन्मयता, तल्लीनता, तद्रूपता, एकाग्रता हळूहळू प्राप्त करा. एक जन्म, दोन जन्म नव्हे तर जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अखंड मरेपर्यंत ईश्वराची उपासना करा.
आणि हेच झाल्यानंतर आत्मचिंतन करा. हे कसं करायचं आहे, मनातल्या वृत्ती कशा कमी करायच्या आहेत, हेच उपशमा प्रकरणामध्ये दिलेलं आहे. काल मी म्हणालो होतो की आपल्या मनामध्ये आपण अध्यात्माला कदाचित 15, 20, 25 वर्षापूर्वी आरंभ केला असेल. त्याच्या अगोदर आपल्याला कसलेच प्रॉब्लेम नव्हते आणि प्रश्नच नव्हते. आपल्याला त्यावेळेला एकच होता, पैसे कसे मिळवावेत, विषय कसे मिळवावेत, आणखीन काय काय विकत आणावं घरामध्ये आणि उपभोग घ्यावे, एवढंच चिंतन अखंडपणे होतं. पण आता आपण सर्वजण गेले 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष या शास्त्राचं श्रवण करतोय, लक्षात घ्या. आणि शास्त्राचं श्रवण करून सगळ्यांना सगळं कळलेलं आहे. कळलंय, पण अजूनही काही नाही असं वाटतं. आणि त्याच वेळेला अनेक प्रकारच्या शंका, आज तुमच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या काही शंका ज्या आहेत, त्या शंका आत्म्याबद्दलही नाही आहेत किंवा शास्त्राबद्दलही नाही आहेत, ईश्वराबद्दलही नाही आहेत. आता शंका आणि प्रश्न इतके निर्माण झालेले आहेत. अरे आम्ही इतकं ऐकतोय, इतकं ऐकलं, इतकं मनन केलं, पण अजूनही आमचं मन पुन्हा 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 त्या विषयांच्याकडे जाते, विषयांचं चिंतन करते. काय, का, हा प्रश्न येतोय की का माझं मन इथं श्रीराम श्रीराम म्हणतो, पण म्हणताना मी राम म्हणतो, पण माझं मन लोकल रामाचं चिंतन करतोय. सतत माझं मन का, मला नकोय काही सुद्धा, मला नामस्मरण करायचं आहे पण ते होत नाहीये. वर्षानुवर्ष मी करतोय पण कधीही अजूनही तन्मय तल्लीन न होता माझं मन सतत विषयांच्या मध्येच भरकटतंय. का, काय चुकतंय आमचं, कुठं कमी पडतोय आम्ही, खरं म्हणलं तर प्रश्न निर्माण होतो. इतकं आम्ही साधना करतोय पण अजूनही आमच्या व्यवहारामध्ये जगत असताना राग द्वेष आणि रागद्वेषांचे होणारा जो इम्पॅक्ट जो आहे, काम क्रोधादी विकारांचा जो आवेश जो आहे, तो आवेश हो काम क्रोधादी विकारांचा आवेश अजूनही कमी होत नाही आहे. एका बाजूला मी म्हणतो आत्मा शांतोहम, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम वगैरे वगैरे म्हणतो, पण परत पुन्हा माझे राग द्वेष काम क्रोधादी विकार साध्या अपेक्षा अनेक निर्माण होऊन परत माझं मन सतत अपसेट होतंय, सतत त्या ठिकाणी अस्वस्थ होतंय, क्षुब्ध होतंय, अशांत होतंय. मग साधना इतकी करून 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 काय नाही मिळवलं. कदाचित कोणतरी प्रश्न विचारेल, काल विचारला प्रश्न, काय ह्याचा उपयोग आहे. मग खरोखरच हे आमची कमी होणार आहे, खरोखरच हे विकार कमी होणार आहे, खरोखरच आमच्या मनाची उपशमा होणार आहे. आणि उपशमा जर झाली तर कशी होणार आहे, काय होणार आहे, अनेक प्रश्न की खरोखरच या जन्मात काही मिळणार आहे का, ना इकडचं ना तिकडचं आम्ही त्रिशंगोबत लटकतोय, कसं होणार आहे. या ठिकाणी फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. आज आम्ही आत्ता जगतोय आणि जगल्यानंतर हळूहळू आम्ही रात्रीच्या वेळी जेवतो आणि जेवल्यानंतर आम्ही झोपतो, झोपायला जातो. झोपायला गेल्यानंतर त्यावेळेला सगळ्यांना अनुभव आहे की या विश्वाची जाणीव संपते आहे, विषयांची जाणीव संपते आहे, माणसांची जाणीव संपते आहे, माझ्या स्वतःच्या शरीराची सुद्धा जाणीव संपते आहे.
स्वप्नावस्थेमध्ये जातो, अनेक प्रकारची स्वप्न पाहतो, पण ती स्वप्नही गळून पडतंय आणि शेवटी मी काही क्षण गाढ निद्रावस्थेमध्ये जातो, की ज्या गाढ निद्रावस्थेमध्ये अस्वस्थ करणारं, क्षुब्ध करणारं, संतप्त करणारं, अशांत निर्माण करणारं, ताण तणाव निर्माण करणारे, कामक्रोधादी विकार निर्माण करणारे ते षड्रिपू सगळे लयाला गेलेले असतात. इतकी सहजपणानं तुम्ही कधीतरी इतका प्रयत्न करता का हो? आता आपल्याला झोपायचं आहे, आता मला तयारी केली. अरे काय तयारी काय? जेवायचं, डोळे झाकायचे आणि गप झोपायचं. पट करून झोपताय. कुणाला अर्धा तासात लागेल, कोणी एका तासात झोपेल, पण झोपताय. त्याकरता काहीही अभ्यास नाही आहे. तुम्ही झोपायला जाता जाता म्हणता आपोआप ते मन लय पावतंय. मन, बुद्धी, चित्त हा मिस्टर सो अँड सो हा अहंकार सुद्धा लय पावतोय. क्षोभ, संताप लय पावतायत, विकार लय पावतायत आणि इतका सहजपणारा असणारा तो अत्यानंदाचा अनुभव, एक नीरव शांत स्वरूपाची असलेली स्थिती मी त्या गाढ निद्रावस्थेमध्ये घेतोय. लक्षात घेत नाही आपण. म्हणजे त्या ठिकाणी जात असताना विषयांच्या पासून मनही निवृत्त झालंय, मनातले विकारही गळून पडले, मी आणि माझं हेही गळून पडलंय. फक्त राहते ती शांत स्वरूपाची स्थिती राहते. हे जर रोज जर मला अनुभवाला जर येत असतील तर जागृतावस्थेमध्ये सुद्धा तीच अवस्था मला अनुभवायची आहे. लक्षात घ्या. उपशमा ही अंतरंगाची अवस्था आहे, की ज्या अवस्थेमध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार, महंकार आणि ममकार संपूर्णपणे गळून पडलेले आहेत. मनच संपलं की राहते फक्त शांत स्वरूपाची स्थिती राहते. ही प्राप्त करायची आहे आणि यासाठी अनेक आख्यानं आहेत. लक्षात घ्या. खरोखर वेळ संपलेला आहे माझा, पण आख्यानं इतकी अलौकिक आहे की असुरांच्या मध्ये, दैत्य कुळामध्ये जन्माला आलेला प्रल्हाद सुद्धा, बलिराजा सुद्धा हा नुसता असुर नव्हता, पण काय तो आत्मचिंतन करत होता. त्यानं कसं चिंतन केलं लक्षात घ्या. आणि चिंतन करता 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 की खरोखरच माझ्या आत अंतरंगामध्ये जो स्फुरण पावतोय सारखा मी 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 या अहम वृत्तीचं जे स्फुरण पावतंय त्याच्याही माग जात 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 ही वृत्ती सुद्धा स्फुरण कुठून पावते. द सोर्स ऑफ अहम थॉट. आत्मविचार करता 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 अशी त्यांना अवस्था प्राप्त झाली की चिदानंद रूप शिवोहम. मनोबुद्धी अहंकार चित्तानिदाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम. ही अवस्था प्रल्हादाला प्राप्त झाली. तीच अवस्था बलीला प्राप्त झाली, जनकाला प्राप्त झाली, सुरुद राजाला प्राप्त झाली. कशी? हे जे सर्व जे प्रश्न जे आपण निर्माण केले हे कसे सोडवायचे, या सगळ्या शंकांचं निरसन पूर्णपणे होऊन या ग्रंथामध्ये नुसतं निरसन केलेलं नाही आहे. शंका निरसन करणं, पहिल्या शब्दातच सांगितलं, दृश्याचा निराश करणं, वृत्तींचा निराश करणं, अहमचा निराश करणं आणि स्वतःच्या स्वरूपाची शांत स्थिती प्राप्त करणं, हेच एकमेव साध्य. ही उपशमा कशी करायची, साधन कोणतं आहे, प्रक्रिया कशी आहे, कसं मन तयार करायचं,
आणि आपल्या याच मार्गामध्ये येणाऱ्या या शंका निरसन करून मन आसक्ती रहित शुद्ध अंतर्मुख करून आत्मचिंतन करावं. म्हणून तरी याज्ञवल्क्याने सांगितलं होतं, श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः. पहिली 4 प्रकरण जर असतील योग वासिष्ठामधली तर श्रोतव्यः मंतव्यः, आपण श्रवण केलं, मनन केलं. आणि शास्त्रीय भाषेमध्ये निदिध्यासना म्हणजे काय लक्षात घ्या. हा निदिध्यासनेचा जो भाग जो आहे शास्त्रामधला तो या आख्यानांच्या मधून वसिष्ठ महर्षींनी इतक्या प्रभावीपणानं मांडलेला आहे की ज्यामुळं या जन्मामध्ये ती अवस्था प्रत्येकाला प्राप्त व्हावी. आणि म्हणून हा ग्रंथ या 4 प्रकरणांच्या मधला 5वा ग्रंथ नव्हे तर एक क्लायमॅक्स जी सुपर आहे, सुपर याच्या पुढं फक्त एकच राहतं. उपशमा झाल्यानंतर ती स्थिती काय आहे, निर्वाणाची स्थिती काय आहे, स्वस्वरूपाची स्थिती काय आहे, तेच 6वं शेवटचं प्रकरण आहे. आणि त्यामुळं ही साधना, प्रत्यक्ष चिंतनाची साधना या ग्रंथामध्ये असून एक प्रगल्भ असा असणारा हा ग्रंथ, चिंतनशील असणारा ग्रंथ नव्हे. सर्व आत्ता जे आपल्या मनामध्ये उठणारे शंका आणि कुशंका आहेत त्या सर्व निरसन करणारा ग्रंथ, दृढ श्रद्धा निर्माण करणारा, प्रेरणा देणारा, स्फूर्ती देणारा, मार्गस्थ करणारा, नवे वैराग्य संपन्न करून अंतर्मुख करणारा हा 5वं प्रकरण म्हणजेच उपशम प्रकरण आहे असं मला वाटतं. नव्हे, मला इतकं भावलेलं आहे. मी आजच सकाळी मी माताजींना म्हणालो की मी माझ्या आयुष्यात आता मला जेव्हा तुमचा ग्रंथ मिळेल आपला त्यावेळेला उद्यापासून मी सुरुवात करणार आहे. एकच हा चिंतनाचा निदिध्यासनेचा अर्थ आहे. आणि त्यामुळं रोज मी 5 तरी पानं झोपायच्या अगोदर वाचेन. सकाळी दिवसभर चिंतन करत माझा दिवस पुढची 5 पानं, पुढची 5 पानं असा अखंडपणानं हा माझ्या वाचनामधला नव्हे, चिंतनामधला नव्हे, खरोखरच अंतर्मुख होऊन प्रगल्भ असा असणारा, शब्दांच्या मधून निशब्द करणारा असा हा ग्रंथ आहे. आणि म्हणून खरोखर हा ग्रंथ सगळ्यांनी घ्यावा. नव्हे, वाचन करताना नुसती पानं उलटू नका, नुसती वाक्य वाचू नका. प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर, प्रत्येक वाक्य हे महत्त्वाचं आहे. का म्हणताय? कारण का माताजींची लेखणी मला बोललंच पाहिजे. माताजी काय लिखाण करतात, मी कितीही बोललं तरी कमीच आहे आज. परंतु हा ग्रंथ वाचताना मला एक श्रुती आठवते सारखी की माताजी सुपर एकदम झालेले आहे. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम हि विंदते. या मंत्रावर त्यांनी केलेलं भाष्य जे आहे, लिखाण इतकं अलौकिक आहे. शब्द आहे, परंतु शब्द वाचता वाचताच निशब्द होतं. निशब्द होता होताच मन रहित होतं आणि ती अवस्था अनुभवायला येते. इतकं सामर्थ्य या शब्दांच्या मध्ये आहे, लिखाणामध्ये आहे. खरोखर अलौकिक अशी असणारी ईश्वराची देण माताजींना खरोखर जगदंबेनं, सरस्वती साक्षात त्या ठिकाणी आहे. खूप खूप कौतुक करावं असं वाटतं. नव्हे, मी आता एवढीच अपेक्षा करतोय,
लवकरात लवकर 6वं प्रकरणही त्यांनी पूर्ण करावं. लिखाणाला अजून सुरुवात केली नाही आहे, पण लवकरात लवकर चालू करावं आणि लवकरात लवकर द्यावं. कारण का आता शरीर हे बोलायला लागलेलं आहे आणि त्यामुळं या जीवनामध्ये मला तो ग्रंथ वाचायचाच आहे. काहीही झालं तरी त्यांनी लवकरात लवकर लिहावा आणि ते सरस्वतीचं दालनामध्ये या वासिष्ठांचं समाजाला समर्पण करावा. बस तो एक अलौकिक आनंद आहे, अलौकिक समाधान त्यामध्ये आहे. इतकंच बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. ओम तत्सत.